आकृतीमध्ये काय करायचं असते, जशी प्रश्न आकृती आहे तशी सेम टू सेम, जिथं डॉट असेल एकदम काय पाहिजे तुम्हाला, बारीक ऑब्झर्वेशन करायला लागेल. जसं प्रश्न आकृतीत दिलेला आहे सेम काय करायचंय तसंच उत्तरात शोधायची आहे. त्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काही करायचं नाही. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, तुमचं बारीक निरीक्षण. त्याच्यावरूनच तुम्हाला काय होणार आहे, आकृतीचं योग्य उत्तर मिळणार आहे. समजा आता पहिलीच्या याच्यात काय होतं, एकदम सोप्या सोप्या आकृत्या विचारल्या जातात. जसं की बघा, अशी काहीतरी तुम्हाला आकृती दिलेली राहील आणि ह्यालाच काय करायचंय, तंतोतंत जुळणारी आपल्याला शोधायची. त्याच्यात काय केलेली राहतील, 4 पर्याय दिलेली राहतील. पहिली दुसरी यांना काय केलं जातं, एकदम सोपं दिलं जातं, पण त्याच्यात पण काय होऊ शकतं, चुका होऊ शकतात. समजा हे आहे आपला प्रश्न आणि ही झाली आपली प्रश्न आकृती आणि त्याच्यात आपल्याला काय केलं जातंय, पर्याय दिले जाते, हो की नाही. 1 2 3 4 असे काय केले जाते, 4 वेगवेगळे पर्याय देतात आणि त्याच्यामध्ये काय करणार, मग ते काही वेगळ्या आकृत्या देणार, थोडाफार काहीतरी फरक करणार आणि त्याच्यातून आपल्याला काय करायचं असतं, योग्य उत्तर शोधायचं असतं. तर ते योग्य उत्तर शोधताना सगळ्यात आधी काय करायचंय, प्रश्न आकृती आणि तसंच सेम डोळे शोधायचे आपल्याला. म्हणजे बर पण आता बघा काय करतील, सेमच दिसती सेम, सगळ्या सेम दिसतात असं म्हणेल. आता हा पण पर्याय सेमच आहे, फक्त इथे काय केलंय आपण, थोडेसे रेश मारली, हो की नाही. आणि हा एक ॲक्युरेट आहे, ह्याला काय केलंय, वरती काढलंच नाहीये, है ना, भवाया जे आहेत त्या. आणि ह्याला काय केलंय, डोळेच एकदम डार्क केलेत. असेच पर्याय तुम्हाला पेपर मध्ये पण दिसणार आहे, पण काही घाबरायचं काम नाही. काय करायचंय, फक्त सेम टू सेम ओळखायची, काहीच करायचं नाही. ऑब्झर्वेशन, निरीक्षण करायचे आणि सेम जिथं प्रश्न आकृती जशी दिली तशीच उत्तर आकृती कोणती आहे एवढंच बघायचंय आणि तुमचं उत्तर लगेच निघणार आहे. काढले सगळ्यांनी, किती नंबर येते, 4 नंबरची ही पहिली आकृती म्हणजे प्रश्न आकृती आणि 4 नंबरची आकृती काय आहे आपली, एकदम सेम तंतोतंत जुळणारी आहे. म्हणून उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 4 करायचंय. नीट ऑब्झर्वेशन करायचंय. बघा याच्यामध्ये किती नंबर, बर 4 पर्याय बरोबर आहे. बघा याच्यामध्ये काय केलंय बरं, एक डोळा झाकलेला आहे, एक डोळा बंद आहे. एकदम व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर काय होतंय, तुमच्या लक्षात येतंय की पर्याय क्रमांक 4 हा काय आहे, बरोबर आहे. तर यामध्ये काही नाहीये, कितीही अवघड आणि कसाही प्रश्न आला तरी एकच नियम लक्षात ठेवायचे, जशी आकृती आपल्याला प्रश्नात विचारलेली आहे, दाखवलेली आहे, तिचं योग्य व्यवस्थित निरीक्षण करायचंय आणि जशाच तशी सेम टू सेम आकृती आपल्याला काय करायची असती, शोधायची असती आणि तीच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. याच्या व्यतिरिक्त यात काही नाहीये. आले लक्षात. तर हा प्रश्न कोणी चुकवायचा नाही. कळाले, ठीक आहे. हे बघा, गुणवत्ता शोध चाचणी 1ली ते 4थीचे आपल्याकडे काय आहे, पेपर आहे. तर त्या प्रत्येक पेपर मध्ये काय झालंय, तंतोतंत जुळणारी आकृती ओळखा. हा पहिलीचा पेपर आहे त्यामुळे यामध्ये अतिशय सोपी आहे, पण तरीही प्रत्येक पेपर मध्ये हा प्रश्न आहे, कोणी चुकवायचा नाही. त्यासाठी काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे, तंतोतंत म्हणजे जशी आकृती दिली तसा पर्यायातून शोधायचंय. पहिली कुठे, तर बघ बरं याच्यातली कोणती एकदम सेम टू सेम आकृती, ही आहे प्रश्न आकृती आणि सेम आकृती आपल्याला शोधायची. कोणता आहे पर्याय, पर्याय क्रमांक किती आहे, बरोबर आहे 2.
तर हा पहिलीचा प्रश्न होता. यामध्ये पण काय केलंय, तंतोतंत जुळणारी आकृती विचारले. त्याच पद्धतीने काय केलंय, दुसरीच्या तिसरीच्या सर्व याच्यात. आता बघा हा दुसरीचा प्रश्न आहे. दिलेल्या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. आणि ही आहे प्रश्न आकृती आणि ही आहेत पर्याय. बघ बरं प्रीतम, कोणती आहे? सेम टू सेम, एकदम बारीक ऑब्झर्वेशन करायचंय आणि सेम पर्यायातली आकृती आपल्याला काय करायची, ओळखायची आहे. ही आहे प्रश्न आकृती. अशी इथं 4 पर्याय दिलेत, त्यापैकी सेम ओळखा. 1 नंबर आहे बघा रे, 1 नंबर आहे का? आहे का सेम टू सेम? नाही मॅडम, नाही मॅडम, चौथा आहे मॅडम. चौथा आहे काय? बघा हे असं होतंय, त्यामुळं काय पाहिजे, तुमचं पूर्ण निरीक्षण करूनच सोडवायचंय. हे बघा ह्याचं तोंड कसं काढलंय, जरासं वेगळं आहे की नाही? हे बघा, हे याचं कसं आहे, याचं कसं आहे, वेगळं आहे ना. तर ह्याचं आणि याचं काय आहे, सेम आहे. बरोबर आहे का? आणि डोळे पण बरोबर आहेत का? बघा दोन्ही दोन साईडलाच आहे ना. हा म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. त्याच ही आहे प्रश्न आकृती. सेम प्रत्येक गोष्टीचं बारीक निरीक्षण करायचंय. कुठं डॉट आहे, कुठं काय आहे, गोल कुठे आहे, त्रिकोण कुठे आहे, चौकोन बघा पटकन. दोन्ही पण, ही पण आणि ही पण पटकन बघा, निरीक्षण करा पटकन. मॅडम पहिला नंबर, पहिलीच आहे बघा बरं, पटकन बघायचंय आणि सांगायचंय. पहिली कसं रे, इथूनच बघा की इथं कसं काढलंय आणि इथं गोल काढलंय, इथंच नाहीये. पहिली नाही, इलिमिट करायचं शिका. समजा ही नाही, मग हिला लगेच चुकीची टिक करायची छोटी आणि पुढे चालायचं. ती नाहीच आहे, त्याला परत ऑब्झर्वेशन करायची गरज नाही पडली पाहिजे. आता 2 नंबरला बघा, इथं नाही, हे तेच सांगेल. हे बघा इथं चौकोन आहे, हे की नाही, आणि इथं गोल काढलंय, वर्तुळ काढलंय, म्हणजे ही पण नाहीये, लगेच त्याला चुकीचं करायचं. 3 नंबर बघा, ऑब्झर्वेशन करा पहिले. आहे का 3 नंबर? खरंच सगळ्या गोष्टी जुळून आल्या पाहिजे, सेम सगळ्या. 4 नंबर एकच सांगा रे, 4 नंबर नाहीये. 4 नंबरचं हे बाण इकडे केलं आणि हे इकडे केलं. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. जेव्हा तुम्हाला ही नाही असं वाटलं, तेव्हा हिला लगेच चुकीची टिक करायची. ही नाही, हिला पण, ही नाही, हिला पण, मग उत्तर आपलं बरोबर 3 नंबर राहते. आता बघा दुसरा प्रश्न बघा, सेम ऑब्झर्वेशन करायचं आणि उत्तर शोधायचंय पटकन. आता बघा इथं रिकामी जागा आहे की नाही, इथं भरलंय, म्हणजे हे तर नसणार आहे. अजून इथं तर लयच मोठं रिकामं केलंय, हो की नाही, म्हणजे हे पण नाही. म्हणजे आपल्याकडे 2च पर्याय शिल्लक राहिलेत, त्यातूनच ऑब्झर्वेशन करा पटकन. कोणतं नाहीये, पटकन बघा कोणतं आहे आणि कोणतं नाही. हा याच्यात बघा, हे काय केलंय, इकडून उघड आहे हे ना, इकडल्या साईडने. ह्याच्यात इथं बंद आहे, म्हणजे हे पण नाही, हाच पर्याय. सगळं बघत नाही बसायचं, नीट ऑब्झर्वेशन करायचंय. काय करायचंय, पटपट ऑब्झर्वेशन करायचंय, जेणेकरून काय होणार आहे, आपला वेळ पण वाया जाणार नाही आणि आपलं उत्तर पण बरोबर पटकन निघणार आहे. त्यासाठी इलिमिनेशन पद्धत वापरायची. म्हणजे काय, जे नाही त्याला पटकन चुकीची टिक करून चालायचं, परत त्याला वेळ वाया घालवायचा नाही. आता बघा ह्या 4थीच्या प्रश्नपत्रिकेत पण काय झालेले, असेच प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत आणि 2-2 विचारलेले 3री 4थीला. त्यामुळे हे पण खूप महत्वाचा आहे घटक. तर बघा आता याचं ऑब्झर्वेशन करून बघा, आवाज, याचं ऑब्झर्वेशन करा. सगळ्यात पहिले तर इथं छोटा त्रिकोण रंगवलेला आहे, तर याच्यात नाहीये, म्हणजे हा तर आपला नसणार. ह्याला आधी एलिमिनेट करायचं. इथं दोन्हीकडे पण त्रिकोण केले, त्याच्यामुळे हे पण नाहीये. काय चौथं उत्तर आहे काय? चौथा मॅडम, नीट बघा, बरोबर आहे का चौथं? बर, हा, सेम टू सेम. ओके. त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, जे नाही ते आधी कट करून टाकायचं, त्याला परत विचार करायचा नाही. आता बघा याच्यासारखी सेम कोणती आहे, बरोबर आहे 3 नंबर. त्या छोट्याल्या रेषा त्या पण सरळ आडव्या कशा मारलेल्या आहेत तशाच पाहिजेत आपल्याला. बर, 3 नंबरचा पर्याय काय आपला बरोबर आहे. छान. आता बघा हे पण आत्ताच झालेले आहे, 4थीच्या याच्यातलं आहे. कधी फेब्रुवारीचाच पेपर आहे, ओके नाही, पतंगराव कदमचा. तर बघा याच्यात पण तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत आणि ते पण अतिशय सोपे. फक्त प्रश्न बघून सेम टू सेम ओळखायची आहे. बघा बरं, 4 नंबरचाच आहे का बरोबर? केला होता का प्रश्न? हा, हे दुसरा प्रश्न बघा, ह्याचं काय आहे,
आता बघा ह्याच्यात पण काय कट होण्यासारखं आहे बघा. हे इकडल्या साईडला इकडल्या साईडला दिले म्हणून हे ते 1 नंबरला कट पाहिजे. इथं वर्तुळ दिलं आहे का, याच्यात वर्तुळ नाही त्यामुळे हे पण कट होणार. फक्त यात आणि त्यात पण हे येत नाही म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे 3. असं तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं की पटकन तुमचं उत्तर पण निघतंय आणि बरोबर उत्तर येते. तर ह्या प्रश्नांचा पण तुम्ही काय करायचा, सराव करायचा आहे. ठीक आहे, लक्षात आलं. हा